दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याचं काम ऑलरेडी सुरू केलं आहे. त्याच्यासाठी जे निधी लागतं, जे काही लागतं त्याच्यासाठी त्याचा पाठपुरावा, त्याचे कागदपत्र, त्याची जागा, हे सगळं बघण्याचं की अजून चांगल्या पद्धतीने कसं तुम्हाला ही सोय देता येईल याचं काम आम्ही ऑलरेडी चालू केलेलं आहे. ते फक्त दिसणार नाही, जेव्हा होईल तेव्हा सगळ्यांना दिसेल. पाठीमागे त्याची प्रक्रिया खूप मोठी असते, म्हणून थोडंसं वेळ मागते. आपलं दिव्यांग भवनाचं काम आपण चालू केलेलं आहे. जे पाठीमागचं काम असतं प्रोसेस ती बरी चालू केलेली आहे आणि लवकरात लवकर जसं जमेल तसं आपण दिव्यांग भवन लवकरात लवकर उभा करू. सर्वांचे परत मी आभार मानते. आमचे दिव्यांग बंधू भगिनींनो, तुम्ही सर्वजण इथं आलात आणि त्याला मला खूप आनंद होतोय तुमचं स्वागत करून इथं आमच्या या सभागृहात. ही सभागृह असं आहे जिथे आम्ही सगळे निर्णय एकत्र येऊन घेतो. सगळ्यांसाठी, सगळ्या नागरिकांसाठी एक चांगला निर्णय इथं घ्यायचा प्रयत्न करतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो की असं हे पवित्र जागा ही तशी आहे. आणि माझे सगळे जे रिटायर्ड अधिकारी कर्मचारी आहेत, तुमचंही सर्वांचं इथे स्वागत आहे. तुम्ही दिलेली जी सेवा आहे नागरिकांना, या नगर परिषदेला, त्याचे मी तुमचे खूप खूप आभारी आहे. तुम्ही दिलेली सेवा नेहमीच सर्वांच्या लक्षात राहील. तुम्ही खूप अध्यक्षांच्या वतीने ग्वाही देतो. इथून पुढे जेवढं काही काम असलं तर सगळे नगरपालिका ते हे हिरीने पुढे नेणारच आणि तुमची मदत करणारच. तसेच आमचे जे सेवानिवृत्त कर्मचारी यांनी नगरपालिकेची सेवा केली ते सर्वांचंच इथं स्वागत आहे. तसेच आमचे आमदार साहेब, कारण त्यांच्याबरोबर काम करून आम्हाला फार शिकायला मिळालं. देवरे साहेब, आमचे पडगाल सर इथं प्रशासन अधिकारी होते, खरंच म्हणजे त्यांच्याकडून शिकायसारखे आहे, तेवढं हुशार आहेत या बाबतीत. तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घ्यावे अशी माझी विनंती आहे. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी आमच्या नगरपालिकेच्या वतीने, नगरपालिका समन्वय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका यांच्या वतीने तसेच आमचे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते सुद्धा आज वितरित होणार आहेत. त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आदरणीय डॉक्टर वैदिकीताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद भाई शेख, पाणी पुरवठ्याचे सभापती लालाभाई, विविध समितीच्या सभापती, नगरसेवक, नगरसेविका शैलेश भाऊ कलंदे असतील, अमजद भाई असतील, प्रियांकाताई शहा आहेत, आमचे गटनेत्या दीपालीताई पंचारी आहेत, कटाकेताई आहेत, दिगेताई आहेत, गरुडकरताई आहेत, आपल्या सर्व सेवानिवृत्त कर्मचारी त्यांना आपण या ठिकाणी आर्थिक लाभ त्यांचे जे काही देणे बाकी आहे ते पण देत आहोत. त्यांचंही नगरपालिकेवर स्वागत करतो. त्यानंतर आपल्या या कार्यक्रमासाठी जे पत्रकार बांधव उपस्थित आहेत त्यांचंही नगर परिषदेमार्फत स्वागत करतो. आज आपण आपल्या संगमनेर नगर परिषदेमार्फत आपल्या संगमनेर शहरामध्ये जे दिव्यांग बांधव आहेत त्याची आपण 1 जुलै 2026 पासून आपण 25 पासून नोंदणी, तर 31 ऑगस्ट 2025 पर्यंत आपण त्यांची नोंदणी केलेली आहे. तर आपल्याला आपल्या शहरामध्ये 40% पासून ते 100% पर्यंत 394 दिव्यांग लाभार्थी आपल्याला आढळून आले आहेत आणि आपण त्यांची आपल्या संगमनेर परिस्थितीमध्ये नोंदणी केलेली आहे. तर या दिव्यांग बांधवांना आपल्या राखीव निधीमधून जो आपण लाभ देतो तर त्याच्यामध्ये आपण शासन निर्देशानुसार टक्केवारीच्या प्रमाणामध्ये आपण त्या लाभाचा आपण वितरण करत आहोत. तर त्याच्यामध्ये जे 40 ते 60% मध्ये जे लाभार्थी आहेत तर त्यांची संख्या 229 आहे. तर त्यांना पर हेड आपण 6,500 रुपये लाभ देत आहोत. ते 40 ते 60% पर्यंत जे दिव्यांग त्यांच्यासाठी. त्यानंतर 61 ते 80 जे टक्केवारीचं प्रमाण आहे ज्या दिव्यांग बांधवांचं, तर त्यांना आपण प्रत्येकी 7,500 रुपये आपण देत आहोत. त्यानंतर 80 ते 100 टक्केवारीच्या प्रमाणाचे जे दिव्यांग आहेत त्यांना आपण 8,500 असं एकंदरीत आपलं जे बजेट होतं तर त्याच्यामध्ये 28 लाख रुपयाची तरतूद आपल्या या आर्थिक वर्षामध्ये आपण केलेली होती.
तर ते पूर्ण 28 लाख आपण आज या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात आपण त्याचं वितरण करत आहोत. आणि त्यानंतर आपले जे आपण जे तुमचा निधी आहे तो आपला आर्टिकल्स मार्फत आपण ज्या दिव्यांग नोंदणीच्या सोबत जे पासबुक दिलं होतं अकाउंटचं, तर त्या बँकेमध्ये आपण ते ट्रान्सफर करणार आहोत. तर इथून त्याला अडचण अशी आहे, आता आज आपण चेक बँकेत चेक आजच तयार झाले, आता उद्या सुट्टी आहे, त्याच्यानंतर शनिवार रविवारी सुट्टी आहे. तर शुक्रवारपासून आपण ते चेक शुक्रवारी बँकेमध्ये जमा करणार आहोत. कदाचित बँकेने जर तुमच्या अकाउंटला लगेच ट्रान्सफर केलं तर त्या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये ते जमा होतील, किंवा सुट्टीच्या अडचणीमुळे एखादा दिवस मागे पुढे होऊ शकतो. तर असं आहे ते. यानंतर आपल्या आहे आ जाओ ना,